नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपण आज या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे याविषयीची माहिती पाहणार आहोत. बघा, आता बरेच जण स्वामींच्या 11 गुरुवार हे व्रत करत असतात आणि बऱ्याच जणांना ते व्रत कसं करायचं याची देखील माहिती आहे. परंतु अजूनही बरेच असे नवीन स्वामी सेवेकरी आहेत की त्यांना हे गुरुवारचे व्रत कसं करायचं किंवा नियम कुठले पाळायचे, मासिक धर्म आला तर, सुतक पडलं तर पुन्हा नव्याने हे गुरुवार चालू करायचे का तिथून पुढे कंटिन्यू करायचे, उद्यापन कसं करायचं, उद्यापन करताना काही नियम पाळायचे का, ब्राह्मणाला जेवायला बोलवायचं का, मुलं जेवायला बोलवायची का मुली बोलवायच्या, याविषयीची माहिती बहुतेक जणांना नाही आहे. त्याचप्रमाणे पूजा मांडणी कशी करायची, आपण जो नारळ पूजेत मांडतो त्याचं काय करायचं, कलश मांडायचा का, पूजा कधी उचलायची, उत्तर पूजा कशी करायची, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, सध्या अधिक महिना चालू आहे आणि अधिक महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. जसं आपण श्रावण महिना मानतो तसाच या महिन्याला आपण मानत असतो. श्रावण महिन्यापेक्षाही अधिक महत्त्व ह्या महिन्याला आहे. त्यामुळे ज्यांना स्वामींच्या 11 गुरुवारचे व्रत चालू करायचे असेल त्यांनी अवश्य ह्या महिन्यामध्ये हे व्रत चालू केलं तरी चालणार आहे. बघा, ज्यांना स्वामींच्या 11 गुरुवारचे व्रत चालू करायचं आहे त्यांनी या अधिक महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही हे व्रत करायला सुरुवात करू शकतात. फक्त याची सुरुवात आणि उद्यापन तुम्हाला कोणत्याही अमावस्येच्या दिवशी करायची नाही आहे. बघा, अमावस्येला तुम्हाला ह्या गुरुवारच्या व्रताची सुरुवात आणि उद्यापन तुम्हाला करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे हे व्रत कोण करू शकतं, स्त्री, पुरुष, महिला, त्याचप्रमाणे मुलं, कोणीही हे व्रत करू शकतं. ज्यांना आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहे, एखादी इच्छापूर्ती हवी आहे किंवा अडलेलं नडलेलं काम एखादं होत नसेल त्यांनी नक्कीच स्वामींपुढे संकल्प सोडून, पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प सोडून तुम्हाला ह्या व्रताला सुरुवात करायची आहे. व्रत अगदी साधं सोपं आहे आणि बघा, आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यापेक्षा आपण जर गुरुवारी हे व्रत केलं, पूजा मांडणी केली, सेवा केल्या, तर बघा त्या दिवशी तुम्हाला काय अनुभव होतो. त्या दिवशी आपल्या घरातील वातावरण एवढं पॉझिटिव्ह असतं, एवढं सकारात्मक असतं, एवढं आनंदमय असतं की बघा, तुम्हाला देखील खूप छान त्या दिवशी वाटणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे व्रत चालू करायचं असेल तर तुम्ही अवश्य करू शकता. आपल्याला ह्या व्रतामध्ये 11 गुरुवार हे व्रत करायचं असतं आणि शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन करायचं असतं. आता आपले 11च गुरुवार होतील का, तर नाही. बघा, महिला असतील, मासिक धर्मामध्ये एखादा गुरुवार जातो, एखाद्या गुरुवारी तुम्हाला बाहेर गावी जायचं असेल, मग तो गुरुवार तुम्ही पूजा मांडणी केली असेल किंवा सेवा झाल्या नसतील तर तो गुरुवार पकडला जात नाही. किंवा एखाद्या गुरुवारी एखादं लग्न असेल, एखाद्या कामासाठी बाहेर तुम्ही गेला असेल, तो गुरुवार पकडला जात नाही. सुतक पडलं तर सुतकामध्ये आपले 2 ते 3 गुरुवार मिस होतात. त्यामुळे हे गुरुवारचं व्रत करण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 महिने, जवळजवळ 3 महिने, 3 ते 3.5 महिने तुम्हाला लागू शकतात. आता हे व्रत आपण आपल्यासाठी करत असतो. फक्त हे करताना पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वासाने तुम्हाला करायचं आहे. बघा, हे व्रत करताना पूर्ण श्रद्धेने हे व्रत तुम्हाला करायचं आहे. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या तुम्हाला स्वामी समर्थांना सांगायच्या आहेत आणि अगदी तुमचा जो काही भार असेल, ज्या समस्या असतील त्या स्वामींवर तुम्हाला सोपवून द्यायच्या आहेत आणि हे व्रत तुम्हाला करायचं आहे. असं म्हणतात, हे व्रत केल्याने इच्छापूर्ती होते. हो, खरं आहे. हे व्रत जर का तुम्ही मनापासून केलं, तुमची जी पण काही इच्छा असेल ती पूर्ण तुमची होते. काही जणांना व्रत पूर्ण होण्याच्या अगोदरच इच्छा पूर्ण झालेली दिसते, काही जणांना व्रत पूर्ण झाल्यावर इच्छा पूर्ण झालेली दिसते, तर काही जणांना त्यांनी केलेल्या व्रताचं फळ हे उशिरा मिळत असतं. कारण कसं असतं, जसे आपले कर्म असतात, जसे आपले प्रारब्ध असतात, जसे आपले भोग असतात, त्यानुसार आपल्याला हे फळ मिळत असतं. जोपर्यंत आपले प्रारब्ध भोगून होत नाही तोपर्यंत आपण केलेल्या कुठल्याही सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. त्यासाठी आपण कुठलाही विचार न करता आपण भक्तिभावाने आणि आपण एका विश्वासाने आपल्याला हे व्रत करायचं आहे. पूर्ण विश्वास ठेवून हे व्रत करायचं आहे. याचं फळ आपल्याला हे नक्कीच कधी ना कधी मिळत असतं. आता व्रत तुम्हाला कुठल्याही गुरुवारी चालू करायचं आहे. व्रत करण्यासाठी तुम्हाला त्या दिवशी उपवास करायचा आहे. संपूर्ण दिवसभर उपवास करायचा. तुम्हाला रात्री पूजा मांडणी करून
आरती करून नैवेद्य दाखवून तुम्हाला उपवास हा सोडायचा आहे. आता ह्या व्रताची पूजा मांडणी तुम्ही सकाळी करू शकतात. सकाळी पूजा मांडणी करा. त्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला वेळ असेल तुम्हाला त्यावेळेला वाचन करायचं आहे. म्हणजे ज्या सेवा आपल्याला सांगितलेल्या आहे त्या सेवा आपल्याला ह्या करायच्या असतात. आता ह्या सेवा करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागत असतो. जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना 2 तास लागू शकतात. जे जुने सेवेकरी असतील त्यांना पहिल्या दिवशी थोडा जास्त वेळ लागतो. त्यानंतर तुम्हाला एकदा सराव झाला की तुम्हाला ही सेवा करण्यासाठी 1.5 पावणे 2 तास खूप झाला. आता याची पूजा मांडणी आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायची आहे. जसं आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीची पूजेची मांडणी करतो त्याच पद्धतीने आपल्याला स्वामींच्या व्रताच्या पूजेची मांडणी करायची आहे. मांडणी करण्यासाठी तुम्हाला लवकर उठायचं आहे. शक्य झाल्यास उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. बघा, हळदीचं लेपन करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचे अनेक फायदे देखील आहेत. त्यामुळे आवर्जून हळदीचं लेपन करा. छान अशी रांगोळी काढा, लक्ष्मीची पावलं काढा, देवपूजा तुमची करून घ्या. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला जर का घरात काही कामं असतील तर तुमची सकाळची कामं ओळखून घ्या. त्यानंतर पूजेची मांडणी करा. पूजेची मांडणी तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच करायची आहे. देवघराच्या बाजूला तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. पूजेची मांडणी करण्यासाठी एक चौरंग घ्या किंवा एक पाट घेतला तरी चालेल. अगोदर जागा स्वच्छ केल्यानंतर खाली एक रांगोळीने स्वस्तिक काढा. त्यावर हळदी कुंकू अक्षता टाका. त्यावर पाट किंवा चौरंग ठेवा. यावर लाल किंवा पिवळ्या किंवा केशरी कलरचं तुम्हाला नवं स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे. म्हणजे सोनं कपडा तुम्हाला अंथरून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या. फोटो असेल तर फोटो घ्या. सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुमच्या देवघरात जरी दिवा लावलेला असेल तरी आपल्याला ही पूजा करताना एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्ही समय प्रज्वलित करू शकतात. तुम्ही निरांजन, दिवा, नंददीप प्रज्वलित करू शकतात. सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून दिव्याची हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करून घ्या. हे दीपदेवता, मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करत आहे. हे दीपदेवता माझी संपूर्ण पूजा होईपर्यंत तुम्ही असंच तेवत राहावा अशी प्रार्थना मी तुम्हाला करते. आणि जर का तुम्हाला दिव्याचा कुठला मंत्र येत असेल तर तो म्हणा. शुभं करोती किंवा शुभं करोती तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आपल्याला पूजेची मांडणी करायला सुरुवात करायची आहे. आता पहा, जर का तुम्हाला कलश स्थापना करायची असेल तर तुम्ही कलश स्थापना करू शकता. आता कलश स्थापना कशी करायची सर्वांना माहिती आहेच. त्यानंतर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून तुम्हाला घ्यायचा आहे आणि फोटो तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवून चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा आहे. तुमच्याकडे जर का फोटो आणि मूर्ती दोन्ही असेल तर तुम्ही फोटो पण ठेवू शकतात आणि मूर्ती देखील ठेवू शकतात. मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीवर आवर्जून पंचामृताने अभिषेक करायचा आहे. बघा, आपण 11 गुरुवारचं व्रत करत आहोत आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी करत आहोत. त्यामुळे आवर्जून तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या गाईच्या दुधाने तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या साध्या सोप्या मंत्राचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे. शक्य असेल तर पुरुष सुक्त म्हणत तुम्ही मूर्तीवर अभिषेक करू शकतात. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला घ्यायची आहे. मूर्ती पुसून घ्या. मूर्ती पुसून घेतल्यानंतर तुम्हाला बघा, मूर्ती असेल तर मूर्तीला आणि फोटो असेल तर फोटोलाही तुम्हाला हिना अत्तर लावायचा आहे. हिना अत्तर स्वामींना अतिशय प्रिय आहे आणि बघा, तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ते अगोदरच आणून घ्यायचं आहे. हिना अत्तर आणून घ्या. ते स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वामींना फोटोला किंवा मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे. हळदी कुंकू आपल्याला लावायचं नाही. आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. चंदन असेल तर तुम्ही चंदन लावू शकतात. त्यानंतर फुलं तुम्हाला आणायची आहेत. तुम्हाला फोटो असेल तर फोटोला हार घालायचा आहे. स्वामींच्या मूर्तीला तुम्हाला छान अशी वस्त्र परिधान करायची आहे. मुकुट असेल तर मुकुट घालायचा आहे. तुम्ही जे दागिने तुम्ही घालत असता ते दागिने घालायचे आहे. म्हणजे तुम्हाला छान सजावट करायची आहे. यानंतर बघा, पिवळी फुलं स्वामींना अतिशय प्रिय आहे. चाफ्याची फुलं प्रिय आहे. सोनचाफ्याची फुलं तुम्ही अर्पण करा. पिवळी झेंडूची फुलं तुम्ही अर्पण करा. त्याचप्रमाणे तुम्हाला फुलांची आरस तिथे घालायची आहे. जेवढं तुम्हाला पूजेला सजवता येईल तेवढं छान तुम्हाला सजवायचं आहे. याने वातावरण पॉझिटिव्ह होतं. आपलं मन देखील हे पॉझिटिव्ह राहतं, सकारात्मक राहतं. आणि बघा, ही सेवा करताना, पूजा मांडणी करताना खरंच खूप आनंद होत असतो. खूप सुख मिळाल्यासारखं वाटत असतं. खूप समाधान मिळाल्यासारखं वाटत असतं. यानंतर आपल्याला सेवा करायची असतात. आता एका कलशामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे. घंटी ठेवायची असेल तर आपल्या डाव्या हाताला घंटी ठेवा. शंख तुमच्याकडे असेल तर उजव्या हाताला तुम्हाला शंख ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला प्रसाद एका वाटीत ठेवायचा आहे. मग तुम्ही एका वाटीत थोडीशी खडीसाखर घ्या.
ड्रायफ्रूट्स घ्या, दूध साखर घ्या, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घ्यायचं आहे आणि त्यात एक तुळशीचं पान ठेवायचं आहे. आणि हा प्रसाद आपल्याला खाली पाण्याने अगोदर भरीव चौकोन काढायचा, त्यावर ही वाटी ठेवायची आणि 3 वेळा पाणी भरून फिरवून घ्यायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत तुम्हाला हा नैवेद्य किंवा हा प्रसाद ठेवायचा आहे. यानंतर तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला पाहिजे. बघा, हा ग्रंथ तुम्हाला लागणार आहे. ही पोथी तुम्हाला लागणार आहे. ही पोथी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती आणून घ्या. ही पोथी तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही एक पाट समोर ठेवा, त्याच्यावर ही पोथी ठेवा. जपमाळ असेल तर एका बाजूला जपमाळ ठेवा. त्याचप्रमाणे आपल्याला कुठलंही एक फळ त्या ठिकाणी ठेवायचं आहे. तुम्ही केळी ठेवू शकतात, तुम्ही सफरचंद ठेवू शकतात, केळी 2 ठेवू शकतात, सफरचंद 1 ठेवू शकतात किंवा दुसरं तुमच्याकडे कुठलं फळ असेल तर ते फळ तुम्ही ठेवू शकतात. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पूजा मांडणी केल्यावर नारळ ठेवावा लागतोच का? बघा, हा नारळ आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी ठेवत असतो. आपण आपली इच्छा बोलून ठेवत असतो. हा नारळ तुम्हाला पहिल्या दिवशी पूजेची मांडणी करताना ठेवायचा आहे. त्यानंतर 11 गुरुवार तुम्हाला हाच नारळ त्या पूजेमध्ये ठेवायचा आहे. 11 गुरुवार तुम्हाला तोच नारळ पूजेसमोर ठेवायचा असतो आणि 11 गुरुवार झाल्यानंतर, उद्यापन झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मठात ठेवायचा आहे. जर का जवळ स्वामींचं केंद्र मठ नसेल तर तुम्ही दत्ताच्या मंदिरात हा नारळ ठेवला तरी चालणार आहे. आता ज्याची त्याची इच्छा. तुम्हाला जर का नारळ नसेल ठेवायचा, नाही ठेवला तरी चालणार आहे. असं काही नाही की तुम्ही हा नारळ तिथे ठेवलाच पाहिजे. त्याचप्रमाणे आता ही झाली संपूर्ण पूजेची मांडणी. आता पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा. आपण दिवा लावलेला आहेच. ह्या दिव्याने यानंतर आपल्याला बघा, यानंतर आपल्याला आपण जी पूजा मांडणी केली आहे त्या सर्वांना हळदी कुंकू अष्टगंध अर्पण करून घ्यायचं आहे. कलश स्थापना केली असेल तर कलशाला देखील आपल्याला हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करून घ्यायचं आहे. हे कलश देवता मी तुमची हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करत आहे असं प्रत्येक देवतेचं नाव घेऊन त्याची आपल्याला पूजा करायची आहे. तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा असतीलच, गणपती बाप्पांची मूर्ती असेलच, तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची पूजा केली असेलच. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्या. फूल असेल तर फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा दुर्वा अर्पण करून घ्या. जर का तुम्हाला पूजेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करायची असेल तर नक्कीच करू शकतात. मग ही स्थापना तुम्हाला अगोदर करायची आहे. ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करून घेतो, दिव्याची पूजा करून घेतो, त्यानंतर 2 जोड विड्याच्या पानावर थोड्या तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून आपल्याला गणपती बाप्पांची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. गुळ खोबऱ्याचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. जास्वंदाचं फूल असेल तर आवर्जून अर्पण करा, दुर्वा अर्पण करा किंवा तुम्ही तुमच्या देवघरात गणपती बाप्पांची पूजा केली तरी चालणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बाकीची पूजा ही करायची आहे. आता संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण पूजेला दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर धूपने ओवाळून घ्यायचं आहे. तुम्ही धूप दीप काय अगरबत्ती लावत असाल त्याने संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचं आहे. यानंतर नमस्कार करायचा आहे आणि यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा असतो. बघा, सेवा करायच्या आहेत, सेवा करण्याच्या अगोदर संकल्प सोडायचा असतो. आता ही पूजा मांडणी करून झाल्यावर लगेच तुम्ही संकल्प सोडून तुम्ही सेवा करू शकतात किंवा पूजा मांडणी तुम्ही सकाळी करून ठेवू शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला हे वाचन करायचं आहे त्यावेळेला तुम्ही वाचन करून संकल्प सोडून वाचन करू शकतात. मग तुम्ही सकाळी पूजा मांडणी करून ठेवा. त्यानंतर आपल्याला 10 नंतर 11 पर्यंत तुम्ही हे वाचन करू शकतात. तुम्हाला दुपारी करायचं असेल तर तुम्ही दुपारी हे वाचन करू शकतात. तुम्हाला संध्याकाळी हे वाचन करायचं असेल तर तुम्ही हे संध्याकाळी वाचन करू शकतात. परंतु तुम्हाला एक टायमिंग निश्चित करून घ्यायचं आहे. तुम्हाला रोज सकाळी तर सकाळीच 11 गुरुवार होईपर्यंत वाचन करायचं आहे. तुम्हाला दुपारी वाचायचं असेल तर तुम्ही दुपारीच वाचा. संध्याकाळी वाचायचं असेल तर तुम्हाला 11 गुरुवार संध्याकाळीच वाचन करायचं आहे. कारण हे व्रत आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी करत असतो. आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी हे व्रत करत असल्यामुळे आपल्याला वाचनाची वेळ ही नियमित ठरवून घ्यायची आहे. बघा, वाचन करण्याच्या अगोदर संकल्प सोडायचा आहे आणि त्याच्याही अगोदर आपण आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याजवळ स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल, मंदिर असेल, आपल्याला तिथं जायचं आहे. मग तुम्ही पूजा मांडणी केल्यानंतर मंदिरात गेला तरी चालेल किंवा तुम्ही आदल्या दिवशी मंदिरात जाऊन या किंवा तुम्ही गुरुवारी सकाळी सकाळी पूजा मांडणी करण्याच्या अगोदर मंदिरात जाऊन या. आपल्याला मंदिरात फक्त पहिला गुरुवार किंवा
पहिल्या गुरुवारच्या आधी जाऊन यायचं आहे. म्हणजे हे व्रत सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला मंदिरात जाऊन यायचं आहे. मग तुम्ही आदल्या दिवशी गेला तरी चालेल किंवा गुरुवारी मंदिरात गेला तरी चालेल. जाताना एक नारळ घ्या, खडीसाखर घ्या, फूल घ्या. तिथं गेल्यावर तुम्हाला हे नारळ, खडीसाखर आणि त्यावर आपल्याला 11 रुपये दक्षिणा ठेवायची आहे. बघा, दक्षिणा ही न विसरता ठेवायची आहे. आपल्याला हे नारळ, खडीसाखर स्वामींच्या चरणाशी ठेवायचं आहे आणि स्वामींना मुजरा करून, प्रार्थना करून, नमस्कार करून विनंती करायची आहे. स्वामींना सांगायचं आहे, हे स्वामी समर्थ महाराज, तुमची जी काही इच्छा असेल, तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे. स्वामी समर्थ महाराज, मी तुमचं नाव घेऊन बोला की मी 11 गुरुवार तुमचे हे व्रत करत आहे. तुमची इच्छा असेल ती इच्छा सांगा की या इच्छेसाठी मी हे व्रत करत आहे. माझ्याकडनं हे व्रत निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. मी अज्ञान आहे, बालक आहे, मला समजत नाही, मला कळत नाही, सेवा कशी करायची मला हे कळत नाही. माझ्याकडनं हे व्रत हे तुम्ही करून घ्या. मी फक्त करणार आहे. करता करविता सर्व तुम्ही आहात, असं म्हणून आपल्याला नमस्कार करायचा आहे. आणि तुमची कुठली इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. बस, तुम्हाला हे फक्त गुरुवारला सुरुवात करण्याच्या अगोदर एकदाच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घरी पूजा मांडणी झाल्यावर सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर संकल्प सोडायचा आहे. आता संकल्प सोडण्यासाठी देखील आपल्याला देवघरासमोर जिथं पूजा मांडणी केली आहे त्याच्यासमोर बसायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. तुम्हाला प्रत्येक गुरुवारी पूजेसाठी एकच आसन घ्यायचं आहे. आपण जी पूजा करतो, सेवा करतो, त्यावेळेस आपल्याला फक्त आपलंच आसन घ्यायचं असतं आणि हे आसन फक्त आपणच वापरायचं असतं. आसन प्रत्येक वेळेस बदलायचं नाही. एकच आसन तुम्हाला ठेवायचं आहे. आणि वाचन करताना देखील आपल्याला एका बैठकीतच वाचन करायचं आहे. कारण आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी हे व्रत करत असतो. त्यामुळे एका बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करा. वाचताना कोणाशी बोलू नका. कोणाचा फोन आला तर उचलू नका. कोणाला डिस्टर्ब करायला सांगू नका. तुम्ही अगोदर घरातल्यांना सांगू शकता की मी सेवेला बसत आहे, डिस्टर्ब करू नका. फोन आला तर उचलू नका किंवा देऊ नका. तर पहा, आपल्याला संकल्प कसा सोडायचा. संकल्प सोडण्यासाठी एक ताट घ्या, तामण घ्या. आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. एक फूल घ्या. हळदी, कुंकू, अक्षता तुम्हाला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला उजव्या हातात पाणी घेतल्यानंतर आपल्याला आपलं नाव घ्यायचं आहे. तुम्ही तुमचं नाव घ्या. गोत्र सांगा. तुमचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र हा शब्द तुम्हाला वापरायचा आहे. त्यानंतर तुम्ही कुठलं व्रत करत आहात. मी स्वामींचं 11 गुरुवारचं व्रत करत आहे. मी या इच्छेसाठी करत आहे. तुम्हाला ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे. ती इच्छा माझी पूर्ण होते. अडचण असेल तर अडचण सांगायची आहे. आणखीन काही कारण असेल तर ते सांगायचं आहे. या इच्छेसाठी मी हे व्रत करत आहे. हे व्रत करत आहे. हे व्रत माझ्याकडनं निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. या व्रताला मी आजपासून सुरुवात करत आहे असं बोलून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. म्हणजेच हे पाणी, तुमच्या हातात जे पाणी आहे हे पाणी तुम्हाला ताटात, तामणात सोडायचं आहे. याला संकल्प सोडणं म्हणतात. आता हे पाणी तुळस सोडून तुम्हाला इतर कोणत्याही झाडात टाकायचं आहे. हे पाणी तुम्हाला कुठेही फेकायचं नाही, कुठेही वतायचं नाही. हा झाला संकल्प. हा संकल्प आपल्याला पहिल्या गुरुवारी सोडायचा आहे. त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. आता सेवा काय काय करायच्या बघा. हे स्वामी चरित्र सारामृत आहे. हा ग्रंथ आहे. ही पोथी आहे. ही पोथी दिव्य भव्य अशी पोथी आहे. बघा, आपल्या आयुष्याचं कल्याण करणारी ही पोथी आहे. ही पोथी तुम्हाला कुठल्याही स्वामींच्या केंद्रात मिळून जाईल. ही पोथी तुम्हाला आणून घ्यायची आहे. सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्ही 1 वेळा करा, 11 माळी करा. शक्यतो 11 माळी जप करायचा आहे. ज्यांच्या मागे खूपच कामं आहे, वेळ नाही, त्यांनी 1 माळ जप केला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. हे 1 ते 21 अध्याय तुम्हाला एका बैठकीत पूर्ण वाचायचे आहे. अगदी छोटे छोटे अध्याय दिलेले आहेत. पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा स्वामी स्तवन म्हणा. त्यानंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. स्वामी स्तवन तुम्ही प्रत्येक गुरुवारी म्हटलं तरी चालेल. त्यानंतर बघा, इथे पहिला अध्याय दिलेला आहे. इथं अध्याय चालू होतो आणि हा अध्याय बघा इथे संपतो. दुसरा अध्याय इथे चालू होतो. हा अध्याय इथं संपतो आणि तिसरा अध्याय इथे चालू होतो. अगदी छोटे छोटे असे अध्याय आहे. 1 ते 21 अध्याय आपल्याला पूर्ण एका बैठकीतच वाचायचे आहेत. त्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायचा असतो. तारक मंत्र देखील आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. आता या सेवा झाल्यानंतर आपल्याला बघा, सेवा झाल्यानंतर स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे. आपली इच्छा सांगायची आहे. स्वामी समर्थ महाराज, मी तुमच्या ज्या काही सेवा केल्या त्या तुमच्या चरणाशी अर्पण करते, त्या रुजू करून घ्या.
असं म्हणायचं आहे आणि आपल्याला मुजरा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. सर्वात प्रथम गणपती बाप्पांची आरती म्हणा, त्यानंतर स्वामी समर्थांची आरती म्हणायची आहे. स्वामी समर्थांची आरती तुम्हाला जी आवडेल ती आरती तुम्ही म्हणायची आहे. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आरती दिलेली आहे. आरती म्हणून झाल्यानंतर बघा आपल्या ह्या सेवा झाल्या. आता यानंतर संध्याकाळी आपण घरात जो पण काही सात्विक आहार बनवणार आहोत, जेवण बनवणार आहोत, याचा नैवेद्य स्वामी समर्थांना दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना आपल्याला नैवेद्याच्या ताटाखाली काहीतरी कपडा, काहीतरी आसन ठेवायचं आहे, पाट ठेवायचा आहे. त्यावर पाण्याने भरीव चौकन काढायचा, नैवेद्य ताट ठेवायचं. प्रत्येक पदार्थावर एक एक तुळशीचं पान ठेवायचं. ताटाभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आणि या पद्धतीने आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना स्वामी समर्थांना प्रार्थना करायची, स्वामी समर्थ महाराज, मी तुम्हाला जेवणाचं ताट ठेवलेलं आहे, तुम्ही जेवायला या, अशी प्रार्थना करायची आहे. बघा यानंतर आपल्याला आरती करायची आहे. एकदा तुम्ही वाचन झाल्यावर आरती करा किंवा तुम्ही वाचन संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी तुमच्या सेवा झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवून आरती केली तरी चालणार आहे. या पद्धतीने हे 11 गुरुवार व्रत करायचं आहे. आता महिला असतील, मासिक धर्म आला एखाद्या गुरुवारी, तर त्या दिवशी तुम्हाला सेवा करता येणार नाही, पूजा मांडणी करता येणार नाही, मात्र तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्हाला 11 गुरुवारमध्ये काउंट करता येणार नाही. दुसरं म्हणजे एखाद्या गुरुवारी तुम्ही आजारी असताल, तुम्हाला सेवा करता आल्या नाही, तुम्हाला पूजा मांडणी करता आली नाही, परंतु उपवास तुम्हाला करायचा आहे, पण तो गुरुवार तुम्हाला पकडता येणार नाही. त्याचप्रमाणे एखाद्या गुरुवारी तुम्ही गावाला गेलात, तुम्हाला उपवास मात्र करायचा आहे, सेवा केल्या नसलेल्यामुळे पूजा मांडणी आपण करत नाही, त्यामुळे तो गुरुवार देखील पकडायचा नाही. म्हणजे ज्या दिवशी आपण सेवा करू, ज्या दिवशी पूजा मांडणी करू, तोच गुरुवार आपल्याला 11 गुरुवारमध्ये पकडायचा आहे. सुतक जरी आलं तरी तुम्हाला तितकी गुरुवार पूजा मांडणी करायची नाही. तुमचं सुतक पेटल्यानंतर, घर स्वच्छ केल्यानंतर तुम्ही ते गुरुवार तिथून पुढे कंटिन्यू करू शकतात. कंटिन्यू गुरुवार तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, एकादशी आली, चतुर्थी आली, पौर्णिमा आली, तो गुरुवार पकडायचा का? जर का गुरुवारी चतुर्थी आली, तुमचा चतुर्थीचा उपवास असेल, तर तुम्हाला 11 गुरुवारचं व्रत करताना त्या गुरुवारच्या सेवा, पूजा मांडणी करायच्या आहेत, परंतु तो गुरुवार पकडता येणार नाही, कारण तुमचा चतुर्थीचा उपवास आहे. ज्यांचा चतुर्थीचा उपवास नसेल त्यांनी तो गुरुवार काउंट करायचा आहे. एकादशी असल्यावर पण बहुतेक जण एकादशी करतात. तुम्ही एकादशी करत असाल तर तो गुरुवार तुम्हाला 11 गुरुवारमध्ये काउंट करता येणार नाही, मात्र तुम्हाला गुरुवारचा उपवास, सेवा, पूजा मांडणी सर्व काही करायचं आहे. जर का एकादशीचा उपवास तुम्ही पकडत नसाल तरच तो गुरुवार तुम्हाला 11 गुरुवारमध्ये काउंट करायचा आहे, काउंट करायचा नाही. तुम्ही एकादशीचा उपवास पकडत असाल तरच तो गुरुवार तुम्हाला काउंट करायचा नाही. त्याचप्रमाणे आपल्याला जर का मासिक धर्म आला तर तो गुरुवार, ती सेवा त्या दिवशी अजिबात करायची नाही. जर का तुम्ही गुरुवारी बाहेर गावी जाणार असाल आणि संध्याकाळी परत येणार असाल तर तुम्ही आल्यावर तुमची पूजा मांडणी, सेवा करू शकतात किंवा सकाळी तुम्ही लवकर उठून त्या दिवशी पूजा मांडणी, सेवा करून घ्या आणि उपवास तुम्हाला पकडायचा आहे आणि तुम्ही बाहेर गावी जाऊन संध्याकाळी पुन्हा येऊ शकता. संध्याकाळी पुन्हा नैवेद्य दाखवून आरती करून तुम्ही तुमचं हे व्रत सोडू शकता. तर या पद्धतीने आपल्याला 11 गुरुवार व्रत करायचं आहे. आता 11 गुरुवार व्रत करत असताना तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. आता घरच्यांना आपण मांसाहार 2 ते 3 महिने बंद करून देऊ शकत नाही. मग अशा वेळेस तुम्ही त्यांचं नॉनव्हेज बनवून द्या. फक्त तुम्ही स्वतः जे हे व्रत करणार आहे त्यांनी मांसाहार किंवा नॉनव्हेज खायचं नाही. गुरुवारी अजिबात नॉनव्हेज घरात बनवायचं नाही. त्याचप्रमाणे आपल्याला 11 गुरुवारचं व्रत होईपर्यंत परान्न घ्यायचं नाही, कोणाच्याही घरचं खायचं नाही, बाहेरचं शक्यतो खाणं टाळावं. आता बऱ्याच जणांची कमेंट असते, ताई गुरुवारीच फक्त खायचं नाही की इतर दिवशी खायचं नाही. बघा, जर का तुम्ही मेसचं अन्न खात असाल, घरात कोणी करायला नसेल किंवा एखादी बाई करून जात असेल, तर मग अशा वेळेस तुम्ही इतर दिवशी 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून तुम्ही ते भोजन करा. गुरुवारी मात्र तुमचं व्रत असल्यामुळे तुम्ही स्वतः ते अन्न बनवून किंवा काहीतरी स्वतः तयार करून तुम्ही त्या दिवशी अन्न खायचं आहे. म्हणजेच काय, तर त्या दिवशी तरी तुम्हाला बाहेरचं कोणाच्या हातचं खायचं नाही. कारण जे बाहेरचे आहेत त्यांचे विचार कसे आहेत, ते शुद्ध आहे की नाही, त्यांना मासिक अडचणी आहेत का, आपल्याला या गोष्टी माहिती नसतात आणि त्यांच्या हातचं हे भोजन आपण जर का ग्रहण केलं तर त्याची दोष आपल्याला लागत असतात. इतर वेळेस तुम्ही जर का बाहेरचं खाणार असाल तर तुम्ही स्वतःच्या पैशाने ते विकत घेऊन खा. कारण काय असतं, आपण बाहेर गावी जातो, काही वेळेला आपल्याला बाहेरचं खावं लागतं, त्यावेळेस तुम्ही तुमच्या पैशाने ते घेऊन खाऊ शकतात. तर या पद्धतीने आपल्याला 11 गुरुवार व्रत करायचं आहे. आता उद्यापन कसं करायचं? उद्यापन शेवटच्याच गुरुवारी करायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे. उद्यापनाच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे.
आपला घराचा दरवाजा, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. आंब्याच्या पानांचं तोरण लावा, शक्य झाल्यास झेंडूच्या फुलांचं तोरण लावा. हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. जरी आपण इतर गुरुवारी केलं नसेल तर शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी आवर्जून हळदीचं लेपन करा. छान अशी लक्ष्मीची पावलं काढा. बाहेर उंबरठ्याच्या बाहेर दिवा प्रज्वलित करा. तुळशीची पूजा करा. सूर्यदेवाला अर्घ घाला. त्यानंतर तुमच्या त्या दिवशी पूजा मांडणी करून, देवपूजा करून तुमच्या सेवा करून घ्या. दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन करण्यासाठी घरात तुम्ही तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनवा. पुरणाचा स्वयंपाक बनवा. तुम्हाला जे काही बनवायचं आहे तो सात्विक भोजन तुम्हाला बनवायचं आहे. त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 5, 7, 9 मुलं जेवायला बोलवू शकतात. आजूबाजूला मुलं नसतील तर 1 मुलगा मिळाला, 2 मुलं मिळाले तरी चालतील. बारक्या मुली असतील तर तुम्ही ठीक आहे बोलावू शकतात जेवायला, असं काही नाही. मुलं बोलवा, मुली बोलवा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर का एखाद्या कुटुंबाला जेवायला बोलवायचं असेल तर त्यांना बोलवा. तुमच्याकडे ब्राह्मण जर का येत असतील तर ब्राह्मणाच्या जोडीला जेवायला बोलू शकतात. तुम्हाला एखादं जोडपं जेव घालायचं असेल तर अवश्य तुम्ही जोडप्याला जेव घालू शकतात. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही उद्यापन करायचं आहे. असं कुठल्याही पुस्तकात किंवा त्या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात दिलेलं नाही की उद्यापन तुम्हाला खूप मोठं थाटामाटात करायचं आहे, या सर्वांना जेवायला बोलवायचंच आहे किंवा ब्राह्मणाला जेव घालायचंच आहे, असं काही नाही. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही बोलवू शकतात. मैत्रिणीला बोलवू शकता, शेजारच्यांना बोलवू शकतात. म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही उद्यापन करायचं आहे. बघा, संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपण आवर्जून 11 गुरुवार स्वामींचं व्रत करू शकतात. तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी करू शकतात किंवा इच्छा नसताना देखील तुम्ही एक सेवा म्हणून स्वामींना काहीतरी द्यायचं म्हणून हे व्रत करू शकतात. अधिक महिना हा अधिकम पुण्य कमवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा महिना आहे. अधिक मास हा आपल्याला बोनस म्हणून मिळालेला महिना असल्यामुळे आपण आवर्जून या महिन्यात हे व्रत चालू करू शकतात. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.